संपूर्ण जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिमगोत्सवाला उत्साह सुरुवात झाली असून संपूर्ण जिल्ह्यात सणाचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशविदेशातून मोठ्या संख्येनं कोकणवासी शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देवभैरी यांच्या शिमगोत्सवाला फार जुनी परंपरा आहे. पौर्णिमेपासून या उत्सवाची सुरुवात होत असून रत्नागिरीजवळील जाकीमेरा आणि भाटीमेरा येथील पालख्या ग्रामदैवतेच्या भेटीसाठी येतात. त्यानंतर श्रीदेवी जुगाई मंदिरात भेट देऊन होळी उभी करण्यासाठी मिरवणुकीसह प्रस्थान करतात. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. ग्रामदेवतेच्या भेटीसाठी आसपासच्या गावातील पालख्या श्री देवभैरी मंदिरात दाखल होत असून भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्री देवभैरीचे मनोभावे दर्शन घेतले. नमस्कार, मी मनु गुरव या भैरी मंदिराच्या जोगेश्वरी मंदिराचा ट्रस्टी खजिनदार म्हणून काम करतो आहे आणि प्रमुख गुरु म्हणून आज त्या ठिकाणी आमच्या वाडवडील 4 कुटुंबीय आहेत, आमची लिंगायत कुटुंबीय. आज आपल्याला ह्या शिमगा उत्सवाची सुरुवात ही इथून होते. हा शिमगा उत्सव आहे, हा जो सर्वांना वाटतं की ह्या भैरी पालखीमध्ये आहे, भैरीचा शिमगा उत्सव आहे, तर हा खरा शिमगा उत्सव ही झाडगावमध्ये जी त्याची पत्नी आहे जोगेश्वरी देवी, ह्या देवीचा आहे. आणि हा होळीचा शेंडा जो आहे, हा होळीच्या शेंड्याचा तोडण्यासाठी ती आमंत्रण देते आपल्या नवऱ्याला की तू आज माझ्या भेटीला ये, आज माझ्याबरोबर वर्षातनं एक पौर्णिमेच्या रात्री गाठभेट कर आणि ती गाठभेट करून होळीचा शेंडा माझा जो आहे तो उभा कर आणि माझ्या इथे आज माहेरी राहून तू रंगपंचमीपर्यंत सानेवर जावे म्हणून त्या सगळ्यांचे उल्पे वगैरे घे आणि ह्या रत्नागिरीकरांना सर्वांना सुखी ठेव, यासाठी त्याचा आदर सन्मान या सानेवर केला जातो. यासाठी तो सानेवर या ठिकाणी येतो आणि ह्या शिमगा उत्सवाची ह्याची ही पूर्वांपास पिढ्यानपिढ्या परंपरा आहे. या परंपरेनुसार ह्या विविध गावामध्ये च्या पालख्या ह्या नागपंचमीपासून चालूच असतात. आता आज तर ह्या पौर्णिमेच्या रात्री मेन पालख्या म्हणजे आज सडामिऱ्या आणि जाकीमिऱ्या ह्या नवला पावणे म्हसोबा भराडीन देवीच्या ह्या पालख्यांची आज गाठभेट पहिली जोगेश्वरी आईला होते. त्यांच्या आज हुकूम घेऊन ती इथून नवलाई पावणे जुनी तांबडे नवलाई पावणेकडे जाते. चावडीवरून नवलाई पावणेकडनं महापुरुष चावडीला भेटते. चावडीवरून डायरेक्ट ती भैरीला भेटायला जाते. भैरी गावामध्ये शिमगे उत्सव आहेत, त्यांच्या ज्या त्या होळ्या आहेत आज त्या होळ्या आपल्या गावामधून इकडनं त्या नेल्या जातात. उत्सव व्हावा, त्यांचा कृपा आशीर्वाद व्हावा आणि आपलं गाव व्यवस्थित राहावं आणि आपल्या गावामध्ये रूढी परंपरा आपल्याला जपवावा. ह्या वाडवडिलांनी जसं घालून दिलेल्या परंपरा आहेत त्या परंपरेनुसार त्या गाठीभेटीसाठी येतात आणि ह्या सर्व आपल्या देवतांचे आशीर्वाद घेऊन आपला शिमगा उत्सव साजरा करतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रत्नागिरी.